अजित पवारांनी आता काही गोष्टी क्लिअर केल्या आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज अजित पवारांनी दिली। काका पुतण्यातील मॅच फिक्सिंग पासून ते कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यापर्यंतच्या अनेक प्रश्नांचा यात समावेश होता। तर हे प्रश्न नेमके काय होते आणि त्यांना अजित पवारांनी दिलेली उत्तरं काय होती यावरचा हा खास रिपोर्ट। अजितदादांची काका पवारांसोबत मॅच फिक्सिंग झाली आहे का? अजित पवार गट कमळ चिन्हावरती लढणार का? मित्रपक्षांना दुखावणाऱ्यांना अजित पवारांचा पाठिंबा आहे का? अजित पवार गट शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून महाराष्ट्राला पडलेले हे प्रश्न। आज स्वतः अजित पवारांनी या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या गटातील नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या आणि या बैठकीत अजित पवारांनी समर्थकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला। आमच्या कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही, आता भूमिका बदलणार नाही, आपल्याला गद्दारी किंवा फिक्सिंग करायची नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। पाठीमागच्या काळामध्ये काही ठिकाणी दिवाळी वगैरे भाऊबीज वगैरे अशा पद्धतीनं काही फोटो बाहेर आले की कार्यकर्ते माझ्याही बाजूचे संभ्रमात होतात आणि तिकडं काही आहे ते पण संभ्रमात होतात। त्याच्यामुळे क्लिअर भूमिका काढली, कारण पक्ष आपली राजकीय भूमिका ही गोष्ट वेगळी असते आणि परिवारातील गोष्ट त्या ठिकाणी वेगळी असते। शिंदे गट आणि अजित पवार गट कमळावरती लढणार असल्याचं भाकीत अनेक जण व्यक्त करतात। जानेवारीपासून राष्ट्रवादी कोणाची यावरती सुनावणी होणार आहे, पण काही झालं तरी कमळावरती निवडणूक लढणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। मात्र अजित पवार गट एनडीएचा घटक पक्ष असेल असं देखील सुनील तटकर यांनी जाहीर केलंय। काही प्रसिद्धीसाठी आपलेली व्यक्ती स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी अनेक वेळेला चालीला भिडणारी माणसं पक्षाच्या आमच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी वक्तव्य करतात। आगामी येणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमधून इंडियाचा घटक पक्ष म्हणून लढवत असताना निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल अशा अपेक्षेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाच्या चिन्हावरती निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत। मित्रपक्षांना मदत करा, ते आपल्याला करतील। खरगेंना मत देणार की मोदींना, तुम्हीच सांगा। एक बूथ तिथे 25 यूथ पाहिजे। प्रत्येक जिल्हाध्यक्षाला नवी गाडी देणार। देवदर्शन करत बसू नका, निवडणुका झाल्या की करू, असा सल्ला सुद्धा अजित पवारांनी दिलाय। आता मध्ये आमचं नागपूरचं अधिवेशन झाल्यानंतर आमचं ठरलेलं होतं की 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आपले इथं दौरे विभागाचे सुरू करायचे, त्याचा उल्लेख आता तटकरे साहेबांनी आपला न बोलत असताना केलेला आहे। त्याही तारखा आणि शासन आपल्या दारी हेही कार्यक्रमांचे चालतीलच, परंतु त्याच्याजवळ तिन्ही पक्षांचे एकत्रपणे विभागाचे मिळावे हे पण आमच्या तिघांच्या साधारण सोयीच्या तारखा बघून आम्ही त्यालाही लवकर सुरुवात करणार आहोत। दरम्यान अमोल मिटकरींसारख्या नेत्यांकडून पक्षाची भूमिका ठासून सांगताना मित्रपक्ष दुखावतात। आजच्या बैठकीत त्यांना देखील कानपिचक्या देण्यात आल्याचं कळतं। राष्ट्रवादीत फूट नाही। अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तिकडच्या भागात जे 8 आमदार आहेत ते सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचाच आम्ही भाग समजतो। फक्त त्यांना आमची अपेक्षा अशी आहे की अजितदादाच्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर ते ॲक्टिव्ह होतील आणि आम्ही आमचं काम करतोय। पक्ष एक आहे, पक्ष मजबूत आहे, येणाऱ्यांचं स्वागत आहे। अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। राष्ट्रवादी एकसंध असताना मोदींनी 70,000 कोटींच्या घोटाळ्यावरून पवार काका पुतण्यांवरून आरोप केले होते। यावरती बोट ठेवत आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवरती निशाणा साधतात। अजितदादांनी त्यांना देखील उत्तर दिले। उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं ना, त्याच वेळेस आम्ही सगळे पक्षांनी सगळ्यांनी सह्या करून हे केलं होतं। तुम्ही कुठेतरी आता त्या वेळेस कुठला काही आरोप नव्हता आणि आरोपाच्या संदर्भात झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली। त्या श्वेतपत्रिकेमध्ये अनियमितता झाली अशा पद्धतीने दाखवण्यात आलं। त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्क्वायऱ्या झाल्या, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। पुन्हा तेच उगाळत कितीदा 70 दाखवा तरी 70,000 कोटी, त्याच्यातले 35 तुला देऊन टाकतो। आता अजित पवारांनी संभ्रम दूर तर केलाय, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात खरंच काका पुतणे एकमेकांविरोधात उभे ठाकणार का?
कोणते पवार पॉवरफुल ठरणार हे पाहावं लागणार आहे। विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।